गणपती बाप्पा प्रांजल समीर महाडी देवरूपची वहिनी ताईंच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आहे मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो स्तवन झालेला आहे, गाण्याकडे वळतोय. म्हणायचं आहे काय तत्पूर्वी बघा मित्रांनो, आज आपण सर्वजण नाही त्या चालूच राहतील हा. आणि म्हणून हॉलवाल्याला एक विनंती आहे की लाईट बघा जर बंद करता आली तर करा, म्हणजे तुमच्या मताने आहे ना, कारण करा करा हा करा, थोडासा वैसाचा कालोख करा. आणि म्हणून बघा गण या ठिकाणी गातोय. म्हणायचं आहे काय आज मित्रांनो, सर्वांच्या मनातली इच्छा तर निश्चित पूर्ण झालेली आहे की दोन शाहिरांचा सामना इतके वर्ष होत नव्हता तो आता व्हायला लागलाय. घरच्या देवानं कौल दिलेला नाही आहे ना, घरच्या देवाचा कौल भेटलाय. आणि म्हणून बुवा आज बारी तुमचा आणि माझा मुंबई रंगमंचावरचा हा दुसरा कार्यक्रम आहे. पण या जरा लावून ताकद आलवशाप वाकत आणि घरात जाऊन बसा आंब चोकत. वा आज तुम्हाला घेतो बुवा, आज बरोबर तुम्हाला घेतो. आणि म्हणून तुम्हाला परवा पण बुवा म्हटलंय, आज बघू द्या किती तयारीत बुवा आलात तुम्ही, ते पण बघूया आज कसा सोडवता येतो. आणि म्हणून मित्रांनो गण गातोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. हॉलवाल्यांना विनंती आहे लाईट बंद करा, कृपया लाईट बंद करा. की साऱ्या भक्तांच्या श्वासात चालणारी तुझीच शक्ती आहे, मग तुला प्रसन्न करण्याची गणराया. अरे या भक्त जनांकडे चांगलीच युक्ती आहे. सदैव मुखात तुझे नाव घेणे, अरे सदैव मुखात तुझेच नाव घेणे हीच गणराया खरी भक्ती आहे. आणि तुझ्याच चरणावर हे गणराया, अरे या भक्त गणांना मिळणारी खरी मुक्ती आहे. बघा बुवा म्हणायचं आहे काय आज चाहूल लागले प्रत्येक भक्त गणाला त्याच्या बाप्पाची. पण सध्या मित्रांनो कोकणामध्ये आपल्या भात लावणीचा सीझन चालू आहे बरोबर ना. तो शेतकरी अगदी आनंदाने भरून आपल्या बाप्पाला सांगतोय बाप्पा अरे तुझं आगमन तर निश्चितच होणार आहे, पण जे काय मी माझं छोटस रोपण लावलंय ते तुझ्या आशीर्वादानं, तुझ्या चांगल्या आशीर्वादानं ते फुलून येऊ दे. माझं जे काही छोटस रोपण आहे त्याला चांगला बहर येऊ दे. आणि तोच विषय हा शेतकरी राजा आपल्या बाप्पाकडे त्याच्या चरणावरती काय मागणं मागतोय. म्हणून म्हणायचंय गो ऐका की या धरणीवर शेतकरी अहो धान पिकाचे कष्ट करी,
अहो या धरणीवर शेतकरी आणि धान पिकाचे कष्टकरी मग मुखी घेऊन तुझे काम कराया अरे मुखी घेऊन काम तुझे काम कराया कृपेची धरछाया हे बाबा तू गणराया अरे कृपेची धरछाया बाबा तू गणराया शेतकरी धान पिकाचे कष्टकरी या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी मुखी घेऊन नाम तुझे काम कराया मुखी घेऊन नाम तुझे काम कराया कृपेची धरछाया बाप तू गणराया कृपेची धरछाया बाप तू गणराया शेतकरी धान पिकाचे कष्टकरी या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी मुखी घेऊन नाम तुझे काम कराया मुखी घेऊन नाम तुझे काम कराया कृपेची धरछाया कृपेची धरछाया बाप तू गणराया भावने केली पेरणी करून तुझ लगना अरे रुजून आले रूप चांगले तूच रे दया घना नांगराला बैल जोडले आता यावे धराया नांगराला बैल जोडले आता यावे धराया कृपेची धरछाया बाप तू गणराया कृपेची धरछाया बाप तू गणराया बाप तू गणराया ये धरछाया बाप तू गणराया झाली आता अरे परसाया त्या मेघराच्या सांग विघ्न हरता होळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया होळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया कृपेची धरछाया बाप तू गणराया कृपेची
छाया हे बाप्पा तू गणराया. आणि म्हणून बघा या ठिकाणी मित्रांनो त्या लाईटी काय बंद होण्यातल्या नाही. आता हा एक त्यात आपला मान्यमान करून घ्या. आणि म्हणून हॉलवालं बघावं जरा एकदा. बक्षीस आलेलं आहे. माझे बंधू माझे आधारस्तंभ सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले. माना समोर करतो. आणि म्हणून बघा या ठिकाणी स्तवन अनेकन झालेला आहे.